संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारीसाठी निघालेला पालखी सोहळा माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये विसावलाय। संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा सासवडमध्येच आहे। पालखी सोहळा सासवड हद्दीमध्ये दाखल झाल्यानंतर चंदन टेकडीजवळ सासवड नगरपालिकेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं। आणि याच पालखी सोहळ्यातून आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सुजित, आता साधारण किती वारकरी आहेत पालखीसोबत इथे विसावलेले आणि कशा पद्धतीने सासवड पालिकेने स्वागत केलंय सगळ्या वारकऱ्यांचं पालखीचं? आज सासवडमध्ये हजारो वारकरी या ठिकाणी आहेत। आज मुक्काम आजचा सासवडमध्ये असल्या कारणानं काल आणि आज याच ठिकाणी मुक्काम असल्या कारणानं या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापासून दर्शनासाठीच्या रांगा लागलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला आज बारस असते, कालच्या एकादशीचा उपवास आज वारकरी सोडत असतात। त्यामुळं वेगवेगळ्या दिंडी तळावर, पालखी तळावरील वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये त्या ठिकाणी उपवासाचे वेगवेगळे फराळ बनवले जातात। वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणी येत असतात। त्या संस्था ह्या वारकऱ्यांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी त्या ठिकाणी कायम सज्ज असतात। आजचा दिवस हा खरं तर सासवडकरांसाठी प्रचंड आनंदाचा असतो। एका बाजूला संत सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान आजच्या दिवशी होत असतं आणि त्याचबरोबर आजच्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी येत असतात। माऊलींचं या ठिकाणी असणं, सोपान काकांचं इथून प्रस्थान करणं हे या ठिकाणी सासवडकरांसाठी प्रचंड आनंदाचं मानलं जातं। दोन्ही संतांच्या दर्शनासाठी ही जी मंडळ आहे ती अगदी सकाळपासून रांगा लावत असते। आत्ता सध्या आपण पालखी तळावर आहोत, जिथं पादुका आहेत त्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी सुद्धा प्रचंड मोठी जी रांग आहे ती रांग लागलेली आहे। पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी या सगळ्या वारकऱ्यांची काळजी घेत आहे। कुठल्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये, व्यवस्थित पद्धतीनं सगळं हाताळलं जावं यासाठी पोलीसही या ठिकाणी आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आजचा जो मुक्काम आहे तो याच ठिकाणी असणार आहे। त्यामुळं सासवडकरांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने आनंदाचं वातावरण आहे। आज सासवडमधून हे सगळं झाल्यानंतर उद्या सकाळी सासवडमधून ही पालखी मार्गस्थ होईल आणि सगळे वारकरी पुन्हा पुढच्या दिशेनं ती मल्हारीची वारी करण्यासाठी जेजुरीच्या दिशेने जातील। रिद्धी सुजित, या पुढे आता आजचा मुक्काम झाल्यानंतर पालखीचं पुढचं जे मार्गक्रमण असेल ते कुठल्या मार्गाने असणार आहे? किती दिवसांसाठीचं अजून बाकी आहे? आज पालखीचं मुक्काम या ठिकाणी असणार आहे। ते झाल्यानंतर उद्या सकाळी पालखी इथून मार्गस्थ होईल आणि इथून मार्गस्थ झाल्यानंतर ही जी पालखी आहे ती जेजुरीच्या दिशेनं जाईल। खरं तर जेजुरीच्या दिशेनं जात असताना एक वेगळा आनंद सोहळा या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असतो। म्हणजे त्या ठिकाणी शैव आणि वैष्णवांचा जो मेळा आहे तो जेजुरीमध्ये होत असतो। उद्या सकाळी ती वाट चालण्यासाठी हे सगळेजण सज्ज होतील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो जो म्हणजे विठोबाचा बुक्का आणि खंडोबाचा जो भंडारा आहे तो एकत्र येण्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे उद्याचं जेजूर आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। त्या जेजुरीमध्ये गेल्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांमध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण असतं। म्हणून ही सगळी मंडळी, खरं तर काही मंडळी जी आहे ती आज सायंकाळपासूनच चालायला सुरुवात करेल, काही मंडळी आहे ती उद्या सकाळपासून चालायला सुरुवात करेल। ही मजल दर मजल करत त्या ठिकाणी जेजुरीच्या दिशेने सगळेजण जातील। रीती सुजित, त्यामुळे पुढचे जे तपशील असतील या पालखी सोहळ्याचे ते वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।